MST-CETचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या काही जे प्रश्न होते, तर त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर काही विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं, की MST-CET 2020 ही परीक्षा होणार का? त्या संदर्भात काही प्राथमिक माहिती आलेली आहे का? त्यानंतर परीक्षा जिल्हा स्तरावरती ही होणार आहे आणि त्याचसोबत तालुका स्तरावरती देखील त्यांचे परीक्षा केंद्र उपलब्ध होणार आहे का? या संदर्भात देखील विद्यार्थ्यांनी माहिती विचारलेली होती. त्या संदर्भात देखील जी चर्चा आहे ती पण आपण पुढं बघणार आहोत. त्यानंतर शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना जी आहे ती देखील त्याविषयी पण काही माहिती आहे ती आपण पुढं बघणार आहोत. त्याचसोबत लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ई सेवा केंद्र जे आहे ते सुरू असणार आहे. प्रवेश 12वी नंतर पुढील जे काही उच्च शिक्षण असतं त्याकरिता ॲडमिशन घेत असताना जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट सर्टिफिकेट्स असतात, डॉक्युमेंट्स असतात त्याकरिता ही ई सेवा केंद्र जे आहेत सुरू असणार आहे. त्या संदर्भात जी माहिती आलेली ती पण आपण पुढं बघणार आहोत. तर त्यापूर्वी सुरुवातीला MST-CETचा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता काही जे फ्री लेक्चर्स आहे अनअकॅडमी या ॲपवरती आणि त्याचसोबत यूट्यूब चॅनल जो आहे MST-CET अनअकॅडमीचा जो यूट्यूब चॅनल आहे त्यावरती देखील जुलै महिन्यामध्ये जे भरपूर फ्री लाईव्ह सेशन हे होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अत्यंत ग्रामीण भागामध्ये राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. यूट्यूबवरती देखील अनअकॅडमीचे MST-CET हा यूट्यूब चॅनल आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचसोबत जुलै महिन्यामध्ये देखील भरपूर फ्री लाईव्ह सेशन तिथे होणार आहे. त्याचा देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचसोबत इतर सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. मोफत सर्व लेक्चर्स असणार आहे. तर त्याविषयी सर्व म्हणजे माहिती आहे ती अनअकॅडमीची जी वेबसाईट आहे त्यावरती अवेलेबल झालेली आहे. ती अपडेट आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर MST-CET क्रॅक करण्याकरिता जे अनअकॅडमीवरती वेगवेगळे जे भरपूर एज्युकेटर्स आहेत त्या एज्युकेटर्सकडून भरपूर अशा ज्या अपडेट्स आहेत, लेक्चर जे आहे ते आता फ्री लाईव्ह लेक्चर विद्यार्थ्यांकरिता अवेलेबल झालेले आहे. तर 2 प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते Google Play Storeवरनं पण डाउनलोड करू शकता किंवा जर Android युजरऐवजी जर जे Apple युजर असतील त्या Apple युजरकरिता ॲप स्टोअरवरती देखील हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये साधं साइनअप करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून जो युजर ID पासवर्ड आहे त्यावरून फ्री अनअकॅडमीचे लेक्चर जे आहे ते तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि त्याचसोबत यूट्यूबवरती देखील हे प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे. तर यामध्ये सर्व सिलेबस जो आहे त्यामध्ये फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री यांचा सर्व जे डिटेल्स स्टडी त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत अपकमिंग जे बॅच कोर्स असणार आहे MST-CETच्या विद्यार्थ्यांकरिता त्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या देखील तिथे उपलब्ध करण्याची अपडेट ही वेबसाईटवरती आलेली आहे. त्याचसोबत लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB करिता त्यामध्ये विविध जे एज्युकेटर्स आहे बेस्ट एज्युकेटर ते देखील MST-CETवरती नवीन एज्युकेटर MST-CETचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजीकरिता अवेलेबल होत आहे. तर लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB so include PYQ questions, solution and discussion, solving mock question paper, doubt clearing session, live quizzes, टिप्स अँड ट्रिक्स, डाउनलोडेबल नोट्स हे सर्व जे आहे ते अनअकॅडमीवरती आपल्याला मिळणार आहे विद्यार्थ्यांकरिता. तर त्याकरिता हे जे लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB हे सुरू होत आहे 1 जुलै 2020 पासून ते 31 जुलै 2020 पर्यंत. तर याचा विद्यार्थ्यांना जे काही मोफत लाईव्ह लेक्चर असतील याचं विद्यार्थी जे आहे ते इझिली ॲक्सेस करू शकतील. त्याच्याकरिता लिंक पण दिलेली आहे. यूट्यूब चॅनलवरती पण ते अवेलेबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे अनअकॅडमीचं ॲप असेल त्याच्यावरती देखील ते अवेलेबल करण्यात आलेलं आहे. तर याकरिता लास्ट मिनिट बूस्टर ज्या MST-CETचा आहे ते पण तुम्ही एनरोल करू शकता. वेबसाईटवरती सर्व त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB फॉर क्लास 11 मूव्हिंग टू द क्लास 12 जे 11वीतून 12वीत जे विद्यार्थी जात आहे MST-CETचा त्यांना अभ्यास करायचा आहे. तर या MST-CET 2021ची जी काही बॅच असणार आहे अपकमिंग त्याच्याकरिता सुद्धा सर्व माहिती जी आहे ती वेबसाईटवरती दिलेली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB आणि त्याकरिता भरपूर जे बेस्ट एज्युकेटर आहे ते अवेलेबल अनअकॅडमीच्या वेबसाईटवरती अवेलेबल झाले, यूट्यूबवरती देखील अवेलेबल आहे. देन कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB कंप्लीट प्रिपरेशन,
सॉल्विंग मॉक क्वेश्चन पेपर्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, लाईव्ह क्विजेस, एक्झामिनेशन स्ट्रॅटेजीज, डाउनलोडेबल नोट्स, हे सर्व जे आहे ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आणि त्याकरिता ही जी बॅच असणार आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET, तर ही सुरू होणार आहे 3 जुलैपासून ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही बॅच असणार आहे. त्याचसोबत हा पण जो कोर्स आहे तो कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅचचा एनरोल तुम्ही करू शकता. त्याची देखील सर्व माहिती वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी जर एनरोल केल्यानंतर पूर्ण जर परचेस केल्यानंतर त्यांना डेली लाईव्ह क्लासेस मिळू शकतात. त्याचसोबत स्ट्रक्चर कोर्सेस जे आहेत ते पाहायला मिळणार आहे. लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस जे आहे ते होणार आहे इव्हॅल्युएशनकरिता. आणि अनलिमिटेड ॲक्सेस जो आहे केव्हाही 24 तास तुम्ही जे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आहे त्याचा तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. लाईव्ह जे फ्री सेशन असणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत लाईव्ह सेशनमध्ये डाऊट्स पण तुमचे क्लिअर तुम्ही करू शकता. आणि याकरिता सर्व जे सबस्क्रिप्शन आहे, या 1 मंथ सबस्क्रिप्शनची लास्ट डेट होती आज, तर ते देखील आज जर काही विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्यांना निश्चित फायदा होईल. 499 फॉर 1 मंथ. 3 मंथसाठी पण जे काही पॅकेज दिलेले आहे ते पण वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेले आहे. आणि त्याचसोबत काही जर कोड तुम्ही यूज केला, हा कोड यूज केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी कन्सेशनसुद्धा ऑनलाईन पेमेंटमध्ये मिळू शकतं. तर आज 499चा लास्ट डेट आहे. याकरिता ज्या विद्यार्थ्यांकरिता हा लास्ट डेट असल्यामुळे ज्यांना एनरोल करायचं असेल तर 1 महिन्याचं हे 499चं एनरोलमेंट तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत आता दुसरी जी महत्त्वाची माहिती आलेली आहे की MST-CET 2020 ही होणार का? त्याचसोबत विद्यार्थ्यांचे आणखी देखील भरपूर प्रश्न होते की तालुका स्तरावर परीक्षा केंद्र असणार का? शिष्यवृत्ती संदर्भात पण प्रश्न होते. त्या संदर्भात माहिती आलेली आहे. खाजगी संस्थांमधील प्रवेशास मान्यता, अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्राच्या अडचणींबाबत बैठक, एक महत्त्वाची बैठक जी आहे ती झालेली आहे. तर बारामतीवरून सदर प्राथमिक माहिती आलेली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांना सर्वोच्च शिखर संस्थांच्या प्रवेश पात्रतेच्या नियमाप्रमाणे खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांना प्रवेश देण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आली आहे. मुंबईमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या समस्यांबाबत बैठक झाली. या बैठकीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या समस्यांबाबत असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया या संघटनेमार्फत पत्र देण्यात आले. या बैठकीसाठी खासदार शरद पवार यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ व संघटनेचे प्रतिनिधी राजू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश प्रक्रियेबाबत विविध विषयांवरती चर्चा पार पडली. यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना व शैक्षणिक संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेली होती. त्यामध्ये CET रद्द करण्याबाबत असोसिएशनने मागणी केलेली होती. म्हणजे जो विद्यार्थ्यांनी जी चर्चा ऐकलेली होती, तर ज्या वेगवेगळ्या असोसिएशन आहे, वेगवेगळ्या संघटना आहे, त्यांच्याकडून मागणी होत होती का CET रद्द करण्याबाबत. परंतु उच्च व आता त्यासाठी जे उत्तर आलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जिल्हा स्तरावर परीक्षा केंद्र दिली आहेत. म्हणजे MST-CET ही होणारच आहे. तर जिल्हा स्तरावरती परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. आणि त्याचसोबत ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याचे काम करणार असल्याचे सांगितलेले आहे. म्हणजे अजून स्पष्ट झालेले नाही आहे की तालुका स्तरावरती केंद्र हे उपलब्ध असणार आहे का. परंतु त्याविषयी पूर्णपणे निगेटिव्ह असं देखील काही सांगण्यात आलेलं नाही आहे का तालुका स्तरावरती केंद्र नसणार आहे असं पण नाही सांगण्यात आलं. तर ज्या ठिकाणी सर्व आता माहिती घेतली जाईल सर्व तालुक्याच्या ठिकाणी का कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी सर्व ज्या परीक्षाकरिता ज्या मूलभूत सुविधा आहे त्या उपलब्ध आहे का, कॉम्प्युटर आहे का, संगणक, त्याचसोबत तिथे लाईटचं सर्व लाईट, इंटरनेट, इतर ज्या काही विद्यार्थ्यांकरिता फॅसिलिटी आहे या सर्व कोणत्या तालुका स्तरावरती उपलब्ध आहे याची सर्व माहिती घेऊन आणि मग तो जो निर्णय आहे तो घेण्यात येऊ शकतो. जर सर्व फॅसिलिटी महाराष्ट्रातील विविध तालुका स्तरावरती जर उपलब्ध झाल्या तर निश्चित भविष्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी देखील परीक्षा केंद्र हे होऊ शकतील. तर त्याचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे तालुका स्तरावरती परीक्षा केंद्र
याचं जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल त्यानंतरच निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे. तो येस असेल किंवा नो असेल. तर सध्या प्रक्रिया सुरू आहे. तर ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याचे काम करणार असल्याचे देखील त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान प्रलंबित शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलेले होते. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती जी आहे ते अजून प्रलंबित आहे आणि त्यामध्ये या बैठकीमध्ये एक विषय चर्चेला गेलेला होता, की बिहार राज्यामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड योजना आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील क्रेडिट कार्ड योजना जी आहे ती सुरू करावी, अशी मागणी जी आहे ती संघटनेतर्फे असोसिएशनतर्फे करण्यात आलेली होती. त्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं सांगण्यात आले. अशा विविध मागण्यांवरती सकारात्मक चर्चा पार पडली. या निर्णयासाठी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरियाचे अध्यक्ष प्राध्यापक रामदासजी झोळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा व अथक परिश्रम घेऊन यश मिळवले आहे. त्याचसोबत आता दुसरी जी प्राथमिक माहिती आलेली आहे ती आता आपण पुढे बघणार आहोत. तर लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. 12वी नंतर पुढचा जो प्रवेश घेण्याकरिता विविध कागदपत्र जे आहे ते महत्त्वाचे असतात आणि त्याकरिता सदर माहिती जी आहे पुण्यावरून आलेली आहे. 30 जून 2020 रोजी महा ई सेवा केंद्र सुरू, बाधित क्षेत्र वगळता सेवा नियमित. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे लॉकडाऊनमुळे कशी मिळवणार असा विद्यार्थ्यांना पालकांना प्रश्न पडलेला होता. तर हा विचार करीत असाल तर काळजी नको. लॉकडाऊन सुरू असला तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अगदी घरी बसूनही प्रमाणपत्रांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आदिवास, जात, नॉन क्रिमिलियर आदी प्रमाणपत्र प्रवेशासाठी आवश्यक असतात, परंतु लॉकडाऊनमुळे ती मिळणार कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालय त्यांची चिंता दूर केली आहे. पुण्यात कोरोनाबाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी महा ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहे. पुणे शहर आणि हवेलीमध्ये विविध ठिकाणी महा ई सेवा केंद्र सुरू झाली आहेत. तेथे जाऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सरकारी नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येतील. राज्य सरकारच्या आपले सरकार महा ऑनलाईन या संकेतस्थळावरती विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतो. प्रमाणपत्रासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे छायाचित्रासह अपलोड करू शकतो. ही कागदपत्रे पुण्यातील महसूल यंत्रणेकडे जातात. त्याची पडताळणी केल्यानंतर परिपूर्ण अर्जाला प्रमाणपत्र दिले जाते. अर्जात त्रुटी वा कागदपत्र अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला दिली जाते. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्याची गरज नाही. पुणे शहरात सुमारे 68 आणि हवेली तालुक्यात 69 महा ई सेवा केंद्र सुरू आहेत. हवेलीतील बहुतांश केंद्र सुरू आहेत, मात्र पुणे शहराचा बराचसा भाग बाधित क्षेत्र असल्याने तेथील केंद्र सुरू करण्यात आलेली नाही. या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास त्यांना आपलं सरकार महा ऑनलाईन संकेतस्थळाचा पर्याय आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी म्हणाले, लॉकडाऊनमुळे 2 महिने बंद असलेली ही केंद्र आता सुरू झाली आहेत. 2000हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आमच्याकडे आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे लवकर मिळावी यासाठी महसूल यंत्रणा प्रयत्नशील आहे. नायब तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा अर्ज एखाद्या कारणासाठी नाकारला गेला असेल तर अन्य कोणत्याही माध्यमातून अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करू नका. त्रुटीबाबत काही शंका असतील वा विचारणा करायची असेल तर तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. यातून विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटू शकेल आणि कुणाकडूनही फसवणूक होणार नाही. त्याचसोबत जे नायब तहसीलदार आहे हवेलीचे संजय भोसले यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रमाणपत्रांसाठी शुल्क निश्चित केलेले आहे. सर्व महा ई सेवा केंद्रांमध्ये हे दरपत्रक लावलेले आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम कुणीही देऊ नये. लॉकडाऊनच्या काळात कुणी अधिक पैशांची मागणी करत असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.